कसं काय चाललंय? आज मी तुम्हाला देणार आहे एका फेमस रेस्टॉरंटचा ऑनेस्ट रिव्ह्यू। त्यासाठी आम्ही गेलो होतो पलावा सिटी मध्ये असलेल्या एक्सपेरिया मॉल मध्ये। मॉल खरंच खूप प्रशस्त आणि एकदम सुटसुटीत होता। वीकेंड असून पण नो रश, कमाल आहे। नाहीतर आमचा इनऑर्बिट मॉल बघावं तेव्हा गजबजलेला असतो। एनिवेज, आम्ही सगळे तयार होऊन निघालो आम्ही ठरवलेल्या रेस्टॉरंट मध्ये आणि मध्येच आमच्या मॅडमना दिसला टाइम झोन। झाली लगेच मस्का पॉलिश मारायला सुरुवात। कशीबशी समजूत काढून तिथून आम्ही मूव्ह ऑन केलं। मॅडमच्या डोक्यातून टाइम झोनचं खूळ काही जाईना। डंटडा, आणि आम्ही पोहोचलो होतो बार्बिक्यू नेशनला। इथे तर लेटर्सची ऑलरेडी बत्ती गुल झाली होती। लेट्स सी आतमध्ये काय सीन आहे। नशीब मराठीत तरी लाईट फुल ऑन होती। एंट्री केल्यावरती सराउंडिंग तर छान वाटलं। नको ते पाणचट रील काढल्यानंतर दुर्वाचा परत मला मस्का पॉलिशपणा सुरू झाला। आफ्टर लंच जाऊ असं तिला थोडक्यात प्रॉमिस करून टाकलं। तेव्हा कुठे जाऊन मॅडमचा जीव भांड्यात पडला। तरीही तिची नॉनस्टॉप बकबक ही सुरूच होती। आमचा बार्बिक्यूचा सेटअप रेडी होईपर्यंत मी तुम्हाला दाखवते इथला मेन कोर्स, कारण एकदा का स्टार्टरला सुरुवात झाली की मग व्हिडिओ आणि व्लॉगिंग दोन्हीही अर्धवट राहून जाईल। सुरुवात करूयात इथल्या व्हरायटीज ऑफ सलाड पासून। सलाड खूप फ्रेश आणि यमी दिसत होतं, पण टेस्ट मध्ये कसं असेल हे आता नंतरच समजेल। मेन कोर्स मध्ये होतं चिकन करी, बटर चिकन आणि अंडा करी आणि अजून कसली तरी ग्रेव्ही होती। व्हेज मध्ये होतं मिक्स व्हेज, मटर पनीर, व्हेज कोल्हापुरी आणि दाल फ्राय, आणि होता व्हेज पुलाव आणि मस्तपैकी माय फेवरेट नूडल्स आणि ग्रेव्ही। ते सगळं जाऊ द्यात, आता सुरुवात करूयात माय फेवरेट सेक्शनला, म्हणजेच स्वीट डिशेस। वाव, एवढे सगळे स्वीट डिशचे आयटम बघून मला तर वाटत नाहीये काही जेवण जाईल। डायरेक्ट इकडेच ताव मारावा असं काहीसं झालंय। असं वाटत होतं आता इथूनच काहीतरी सुरुवात करूयात, पण नाही, कंट्रोल केला आणि गप्प बसले। ओ माय गॉड, गरमागरम गुलाबजाम तर माझा वीक पॉइंट आहे। त्यात होता मस्तपैकी मूंग दाल का हलवा आणि होती छानपैकी खीर। आईस्क्रीम सेक्शन मध्ये होती व्हॅनिला आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, प्लस होत्या कुल्फी। एम्बियन्स तर खूप छान होता आणि बघता बघता पूर्ण रेस्टॉरंट भरून गेलं। बस एवढं व्लॉगिंग केल्यानंतर थोडी तहान लागली, म्हटलं चला दुर्वासोबत थंडगार पाणी पिऊयात। इकडे आमचं असं टाइमपास सुरू होता आणि बघितलं तर काय, दुर्वाच्या प्लेटमध्ये कोणीतरी स्माइलीज आणून ठेवलेल्या। हे तर भारीच झालं नाही? चला आता आमचा बार्बिक्यूचा सेटअप रेडी झाला आणि त्याच्यावरती आले मस्तपैकी गरमागरम स्टार्टर्स। इथून पुढे मी तुम्हाला देणार आहे खाल्लेल्या हर एक पदार्थाचा ऑनेस्ट रिव्ह्यू। आणि ठरल्याप्रमाणे इथे व्लॉगरसाठी बनत होती स्पेशल प्लेट। नाउ आय एम डॅम एक्साइटेड टू ट्राय बोथ व्हेज अँड नॉन व्हेज। ओके, आणि मी फर्स्ट ट्राय केलं इथलं फिश, पण त्याची टेस्ट मला ओके ओके वाटली, कारण मी आगरी आहे म्हटल्यावरती मला माझ्या स्टाईलचं जेवण आवडणार ना। मग इथलं खाल्लं मी प्रॉन्स फ्राय, तेही मला कच्च कच्च वाटलं। पनीर ॲज युजल ज्युसी आणि यमी होता। ते बटाट्याचं तर तिथे काहीच काम नव्हतं। मला हार्ट ऑफ द बार्बिक्यू एकच आवडलं, ते म्हणजे इथला रोस्ट केलेला पायनॅपल। एकदम वेगळीच टेस्ट येत होती। टेस्ट वाईज बार्बिक्यू ओके ओके होता, दुर्वाला थोडं स्पायसी वाटलं। चिकन विंग्स मध्ये फारशी काही मजा आली नाही। एका मोमेंटला मला असं वाटत होतं, अरे यापेक्षा भारी तर मी बनवते। हा, क्रिस्पी कॉर्न मात्र मागून मागून खाल्ले, अगदी त्यांचा स्टॉक संपेपर्यंत। तन्मयला विचारले, तुला आवडले का रे इथले? तर त्याने आपली मान डोलावली। आणि ज्या कारणासाठी आम्ही सगळे भेटलो होतो तिची एंट्री झालेली आहे। प्राजक्ता उर्फ मोना डार्लिंग, आमची कॉलेजची मैत्रीण 8 वर्ष आधी US ला शिफ्ट झाली होती। IT मधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मोना आणि तिचे हस्बंड US ला सेटल डाऊन झाले आणि तिकडेच आरनाचा जन्म झाला। हॅलो, तुला फॉलो करणार माझ्या बघते कधी? आता ते सगळं बार्बिक्यू अगदी अंगावर आलं होतं आणि ते मशरूम तर एवढं बिलबिलीत होतं की विचारू नका। आरना आमच्या ग्रुप मधली पहिली ग्रीन कार्ड बेबी आहे, त्यामुळे तिचं कौतुक जरा जास्तच होतं। म्हणजे ती हाफ इंडियन आणि हाफ अमेरिकन आहे। थोडासा ब्रेक घेत आम्ही व्हर्जिन मोहितो मागवले आणि वाव, हे खरंच खूपच रिफ्रेशिंग वाटले। थोडं थोडं खाऊन त्या स्टार्टरने तर अगदी डब्बा खाली पेट फुल केलं होतं। मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला अन्न पचवायचं असेल तर मध्ये मध्ये असं चाट खायला हरकत नाही। असं म्हणतात की दह्यामध्ये अन्न पचवण्याची क्षमता असते,
म्हणून तुम्ही मध्ये ब्रेक घेऊन थोडंसं चाट खाऊन अन्न डायजेस्ट करू शकता. थोडा ब्रेक घेतल्यानंतर मेन कोर्स कडे वळायला हरकत नाही. हा, पण एवढं सगळं तुम्हाला कुठपर्यंत पचतंय हे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर डिपेंड आहे. मी तर आपलं एक पाणीपुरी आणि दहीपुरी खाल्ली आणि विषय संपवला. तसं तुम्हाला मी अगदी खरं सांगते, टेस्ट वाईज हा चाट ओके होता. ज्याला स्ट्रीट फूड आवडतं ना त्याला हे इथलं चाट कधीच आवडणार नाही. तनूने पण अगदी मीडियम टेस्टचा सिग्नल दिला. इम्प्रेशन झाडण्यासाठी त्यांनी असे 10-10 रुपयाचे फुगे आणून दिले. त्यापेक्षा एखादं गिफ्ट तरी द्यायचं होतं. मुलं फुग्यांसोबत खेळत होती. विचार केला चला थोडंसं सलाड टेस्ट करूया. मी माझ्या प्लेटमध्ये काहीतरी युनिक घेतलं, जसं की मिक्स व्हेज आणि हर्ब्स पासून बनलेलं होतं एक, आणि एक होता पास्ता, आणि एक होता कोबीचा आयटम, आणि हो, कॉर्न सलाड पण घेतलं. दुर्वाला वाटलं की स्वरा दीदी जसा घरी बनवते तसा पास्ता असेल. तिने घेतला आणि तिचे एक्सप्रेशन तर बघा. बाई, काय हा प्रकार. लिटरली माझं फेस असं झालं होतं की कुठे हे सगळं मी माझ्या ताटात घेतलं. अन्नाचा अपमान नको म्हणून कसं बसं सगळं पोटात ढकललं. सलाडच्या नावाखाली यांनी कायचं काय चिपकवून दिलं. यापेक्षा माझं घरचं कोशिंबीर कितीतरी पटीने बरं आहे. ह्या सलाडला रेटिंग तरी कोण काय देणार. बट एनिवेज, ही माझी चॉईस आहे. तुम्हाला कदाचित हे आवडू शकतं. ते लिंबू सरबत खूपच भारी वाटत होतं. हा भाई, मी हे एकटीच का ट्राय करू. चल, माझ्या मैत्रिणीला पण मी भरवणार. फुगे घेऊन मुलांचा मोर्चा वळाला होता त्यांच्या डेझर्ट काउंटरकडे. मेन कोर्सला सुरू करण्याआधी मी विचार केला थोडेसे नूडल्स ट्राय करूयात, आणि इथेही माझा खूप मोठा पचका झाला. भोला भाला था, सीधा साधा था, मैं तो नादान था. कुठून शहाणपणा सुचला आणि नूडल्स खायला घेतले असं झालं. बस बाबा, आय एम डन असं म्हणत मी आपलं गुलाबजामचं बाउल भरून घेतलं आणि त्यावरच ताव मारला. इथे फक्त 2च गोष्टी मला बेस्ट वाटल्या, त्या म्हणजे व्हर्जिन मोहितो आणि गरमागरम गुलाबजामुन. अँड अवर लंच एंड विथ द मस्कमेलन अँड द वॉटरमेलन. पोस्टमार्टम केल्यावर दुर्वाने कलिंगडावर असा हल्ला केला. माझ्या क्यूट भाचीने तिच्या ब्लॉगर मासीसाठी असा कलिंगड भरवला. अरे भाई, बच्चे की जान लोगे क्या. जेवल्यानंतर कोण बिर्याणी खाणार. त्यांचं हेच आवडलं नाही की जेवणाच्या टायमाला तिथे जेवण अवेलेबल नव्हतं. अमेरिकन आणि ब्राऊन ब्रेडची अशी मस्तपैकी दोस्ती जमली. मोना आणि आर्ना आता आम्हाला परत कधी भेटणार म्हणून आम्ही ठरवले छोटासा केक कटिंग करूयात, पण इथेही स्कॅम झाला. असा केक कोण अरेंज करतं भाई. जाऊ देत, वाट्याला आलेला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगून घ्यायचा, हेच आम्ही लहानपणापासून शिकत आलेलो. आमच्या ग्रुपची आठवण म्हणून या दोघींना आम्ही छान असं गिफ्ट दिले. आमच्या योगिताचं डोंबिवलीमध्ये कदम कलेक्शन म्हणून एक शॉप आहे. सध्या त्या शॉपमध्ये विंटर कलेक्शन अगदी अफोर्डेबल प्राइसेस मध्ये अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस शेअर केला आहे, तर जाऊन नक्की भेट द्या. मोनाला दिली आम्ही माहेरची साडी. नेसली माहेरची साडी. आणि आर्नाला दिले असे सुंदर असे पैंजण. आर्ना पैंजण बघून म्हणाली, मम्मी इसे हम मंदिर में पहन के जाएंगे.
रिटर्न्समध्ये मोनाने दिले आम्हा सगळ्यांना परफ्यूम्स, टोकन ऑफ लव्ह दिले सगळ्यांना पैसे. तिला आम्ही अगदी आजीबाईसारखे लाड केले असंही म्हणालो. त्यावर सगळे अगदी खळखळून हसले. एवढ्या वर्षांनी भेटलो पण बिलकुलही कोणीही बदललं नव्हतं. सगळ्यांमध्ये तीच मस्ती, तोच जोश आणि तेच प्रेम, आपुलकी दिसून येत होती. कॉलेज गोईंग गर्ल्स कधी मम्माच झाल्या समजलेच नाही. लेक्चर बंक करण्यापासून ते कॅन्टीनमध्ये जाऊन एका प्लेटमध्ये समोसा खाण्याचा प्रवास हा अगदी यादगार राहिला. आणि आता वेळ आली होती ते दुर्वाला दिलेलं प्रॉमिस कंप्लीट करण्याची. काय खेळायचंय तुला? हा, लवकर चला आधी जाऊ. बार्बिक्यू नेशनचा एक्सपिरियन्स म्हणजे एकदा तुम्ही स्टार्टर खाल्ल्यावरती मेन कोर्स काय, दुसरं काहीच खायची इच्छा होणार नाही. फूड क्वालिटी खूप छान होती पण टेस्ट मात्र ओके होती. रेटिंगमध्ये मी याला 3 स्टार देईन. संसाराच्या रहाटगाड्यातून एकमेकांसाठी असा वेळ काढला आणि भरपूर अनमोल क्षण जगून घेतले. एकमेकांची मुलं एवढी मोठी होताना बघून खूप नवल वाटत होते. तुम्ही मैत्री करताय तर ती निभवायची धमकही ठेवा, म्हणजे जीवन जगण्याचा खरा अर्थ समजेल. जीवनात मित्रमैत्रिणी खूप गरजेचे असतात, त्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही की हे जीवन किती सुंदर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.